मी बनवणार आहे आज चिकन फ्राय. तर चिकन फ्रायसाठी ना अगोदरच सगळी तयारी मी करून घेतलेली आहे. ती म्हणजे 4-5 कांदे कट करून घेतलेले आहे, 2 टोमॅटो, 2 शिमला मिरची, लसूण ठेचून घेतलेला आहे, अद्रक लसूण पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि सुरुवातीला ना मस्त असं तेल गरम झालं की 4-5 कांदे कट केलेले त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, मस्त असे तळून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जी काय मी पेस्ट तयार केली ती ना अद्रक लसूण पेस्ट ती त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि ती दोन्ही परत कांदा आपला अगोदर थोडासा लालसर तळून घेतला आणि त्याच्यानंतर पेस्ट टाकायची, नाहीतर पेस्ट आहे ना ती थोडी करपते बघा आणि त्याचा स्वाद एवढा काही छान येत नाही. त्यामुळे पूर्ण असा कांदा लालसर भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पेस्ट टाकलेली आहे. त्याच्यानंतर पेस्ट मस्त अशी खरपूस भाजून झाली की त्याच्यात ना शिमला मिरची टाकून घेतलेली आहे. ती मग थोडीशी वाफलून निघाली की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आणि टोमॅटोला थोडंसं मऊपणा आला की त्याच्यामध्ये मग जे काय आपले बेसिक मसाले असतात ते टाकून घ्यायचे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. बेसिक मसाल्यामध्ये ना मी धना पावडर, जिरा पावडर आणि हे सगळे मसाले एकाच मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. आणि घरचं काळं तिखट हे सगळं आता मी ह्याच्यात टाकून घेणार आहे. तर थोडंसं जे आपण रेग्युलर भाजी बनवतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं काळं तिखट आम्ही जास्त वापरतो, कारण थोडंसं तिखट जास्त वापरलं तर छान असं म्हणजे टेस्टी येते बघा चिकन फ्रायला. तर सगळे असं धना पावडर, थोडासा घरकुल मसाला, थोडीशी हळद, असं सगळं ना मसाला टाकून मी थोडंसं पाण्याचा शिंतडा, एकदम नॉर्मल असा पाण्याचा शिंतडा दिलेला आहे. आणि सगळं असं मऊ अशा भाज्या शिजून वाफलून निघाल्या की त्याच्यामध्ये ना जे आपण अगोदरच शिजवून घेतलेलं चिकन असते ना, म्हणजे वाफलून घेतलेलं ते चिकन त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि एक फक्त 3 ते 4 मिनटं त्याच्यामध्ये ते मिक्स करून वाफ द्यायची, कारण चिकन अगोदरच शिजवून घेतलेलं असलं ना जास्त मऊ झालं की चिकन फ्राय छान लागत नाही. तसं ती मस्त असं त्याच्यामध्ये टाकून 4च मिनटं वाफ दिलेले तर मस्त असं झालं चिकन तयार. तर आता ना चिकन झाले, पण मला थोड्याशा चपात्या बनवून घ्यायच्या होत्या. तर पीठ वगैरे अगोदरच मळून घेतलेलं होतं. संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे माझी झालेली होती. संध्याकाळची सगळी कामं, दिवाबत्ती, परत घरात झाडू वगैरे मारून संध्याकाळची पीठ वगैरे मळून ठेवलं होतं. आता भिजलेलं आहे, म्हणलं चला 2-4 चपात्या करून घ्याव्या. आणि चपात्या वगैरे झाल्या. इकडं साईडला एका भात लावलेला आहे, तोपर्यंत आमच्या पूर्वाची गडबड चालली आहे बघा, मम्मी जेवायला वाढ. तर त्यांचं कसं आहे माहिती का, शाळेचा टायमिंग आहे ना थोडा लेट आहे, घरी यायला त्यांना लेट होतं. म्हणजे ना त्यांची शाळाच लेट सुटते, त्यामुळं काय होतं आल्याला त्यांना भूक लागते, कारण सकाळी लवकर घरातून गेलेले असते. आणि दुपारी ना आता उन्हाळ्यामुळे दिवस पण मोठा असते, त्यामुळं ना आले ना त्यांना पटदिशी मी जेवणाची वगैरे तयारी करून ठेवते. आल्याले की गरम गरम त्यांचं होऊन जाते. तर आता ती सगळं झालं, पण आता मला थोडीशी ना कोबीची भाजी बनवायची ती म्हणजे ना मग मी ना आज चिकन खाणार नाही, कारण आजच्या दिवशी मी चिकन खात नाही. त्याच्यासाठी मी थोडंसं चिकन टाळते, अलीकडे एवढं जास्त खात नाही, त्यामुळं कोबीची भाजी थोडी बनवली आहे माझ्या स्वतःसाठी. आणि मला थोडे पराठे करायचे होते, तर मी काय केले माहिती का, पराठ्यासाठी ना ही भाजी मी अशी बनवते आणि पराठा करायचा असला ना मग माझा असं एक सिंपल पराठा असतोय, ती जास्त कोबीची भाजी झाली की मी त्याचा एक पराठा बनवते सकाळच्या माझ्या म्हणजे नाश्त्यासाठी. तर त्यासाठी करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना हे जे दिसतंय ना तुम्हाला, तर आमच्या इथं ना कोरेगाव भीमामध्ये बघा यात्रेची तयारी चालली आहे. आता कोरेगाव भीमाची यात्रा येणार आहे जवळ, त्यामुळं अगोदरच ही सगळी तयारी चाललेली आहे. पाळणे वगैरे लावलेत आणि सगळी यात्रा भरण्याचं सगळं चालू आहे. तर यात्रा वगैरे सगळं मी पुढं तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आतापर्यंत एवढंच, भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.